तुम्हाला स्वतःसाठी व तुमच्या कुटुंबियासाठी एक हक्काची तसेच सुख समाधानी सुरक्षा व समृद्धी देणारी चौकट अपेक्षित असते। त्यासाठी तुम्ही आयुष्यभराच्या कष्टाची पुंजी खर्च करून नवीन घर बनवता। तुमचे ते कष्ट सार्थक होण्यासाठी किंवा त्या सर्व अपेक्षा पूर्ण होण्यासाठी नव्या घरात प्रवेश करताना वास्तुशांती अवश्य करावी। ही विधी दोष मिटवून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी केली जाते। तुमच्या नवीन घराशी संबंधित भूदोष, भूतादी व भुवन दोष वास्तुशांती केल्याने नष्ट होतात। घराचे बांधकाम करताना बरीच तोडफोड होते, कर्कश आवाजही होतो। तो काळ उग्र असतो। दरम्यान बऱ्याच जीवजंतूंना हानी पोहोचते। हवन, पूजन, ब्राह्मणाच्या मंत्रोपचाराने घरात व आसपासच्या परिसरात सौम्यता निर्माण होते। निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त होते। वास्तुशांती केल्याने घरातल्या विस्कटलेल्या किंवा बधीर झालेल्या अणुरेणूवर चांगला प्रभाव पडतो। तुम्हाला मानसिक समाधान मिळते। या वैदिक विधीच्या निमित्ताने ईश्वराचे व आप्तजनांचे शुभ आशीर्वाद मिळतात। घर साकार झाल्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होतं। वास्तुशांती कशी करावी? या विधीसाठी विशिष्ट सामग्रीची आवश्यकता असते। त्यात हवन, पूजन आणि नैवेद्यासाठी लागणाऱ्या सामग्रीचा समावेश होतो। घराची स्वच्छता व सजावट या दोन्ही गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून प्रसन्न वातावरणाची निर्मिती होईल। यामध्ये गोमूत्र शिंपडण्यापासून ते घराच्या दरवाजाला तोरण बांधून रांगोळी काढण्यापर्यंतच्या कृतीचा अंतर्भाव होतो। वास्तुशांती करत असताना गणेशपूजन, हवन, कलशस्थापना, नवग्रह पूजन, वास्तुदेवता पूजन इत्यादी वैदिक प्रक्रिया केल्या जातात। तसेच वास्तुपुरुषाची कथा वाचली जाते। शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पंचमहाभूताविषयी कृतज्ञता व्यक्त करत हा वास्तुशांती विधी संपन्न करावा। तर कशी वाटली तुम्हाला माहिती? आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।